शेतकरी मित्रांनो, घेऊन आलो खूप जुनी आणि खूप महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2023 खरीप पीक विमा जो की जे काही शेतकरी पात्र आहेत पण त्यांना मिळाला नाही व असे काही शेतकरी की त्यांना मिळालेला आहे, तर शेतकरी मित्रांनो नेमके 2023चा 75% पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार का नाही, तर संपूर्ण माहिती सांगणार। पण त्याआधी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण की तुमचा लाडका भाऊ प्रत्येक अपडेट टाकत राहतो व तुमची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करावे लागते। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की 2023ला जो काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला, त्यामध्ये पेरण्याआधी काही शेतकऱ्यांचा पीक विमा म्हणजे पीक विमा भरण्यात आला होता व पेरणीनंतर काही भरण्यात आला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे क्लेम हे बाद केले होते व त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे काही पीक विमा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार होता तेव्हा त्या शेतकऱ्यांचे नाव येत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केले, पुन्हा ते क्लेम केले। त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा 75% मंजूर झाला व त्यांचे क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये यादीत नाव बी आले व शेतकऱ्यांना हा पीक विमा ऑनलाईन दिसत बी होता की मंजूर झालेला आहे, तुम्हाला इतके पैसे जमा होतील। पण शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे काही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष करण्यात आले, शेतकऱ्यांकडे लक्षात आले नाही, म्हणजे की लक्ष केंद्रित न केल्यामुळे शेतकऱ्यांचे 75% पीक विमा जे काही होता ती मिळाला होता। आता शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की हा उर्वरित 75% 2023चा पीक विमा नेमका मिळणार तर कधी। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरात लवकर मिळू शकतो, कारण की मार्चला म्हणजे की मार्च महिन्यामध्ये हिवाळी आपले अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये पीक विमा असो, उर्वरित जे काही 2 वर्षाखालचे असो, 3 वर्षाखालचे असो, पीक विमा असो, कर्जमाफी असो, इथे बरेचसे मुद्दे आहेत जे की त्यांच्यावर जात पडताळ करून विचार विमर्श करून शेतकऱ्यांसाठी समोर आणणार आहेत व या मुद्द्यावर जे काही पीक विमा असो, लाडकी बहीण असो किंवा नमो शेतकरी असो, याच्याविषयी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घडणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्याला तुम्हाला योग्य ती माहिती कळू शकते की पीक विमा 2023चा 75% शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का नाही। शेतकरी मित्रांनो, पहिला हप्ता काही शेतकऱ्यांच्या हप्त्यावर म्हणजे पहिल्या जे काही शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, पण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यातली काही शेतकऱ्यांचे जे काही मागून क्लेम मंजूर केले, जे काही त्यांचे अर्ज अस्वीकार केले, ते स्वीकार केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला पण त्यांना वितरण झाला नव्हता। ते येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरात लवकर हा विमा वितरण होऊ शकतो, कारण की शेतकरी मित्रांनो, उर्वरित म्हणजे की अर्ध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, अर्ध्यातल्या जास्त शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत व येणाऱ्या काळात तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा व तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता बी तपासून जाऊन आपल्या पीक विमा क्लेमवर 2023 75% पीक विमा उर्वरित तर ते सर्च करायचे आहे व त्यानंतर तुमचे नाव टाकायचे आहे, गट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही पीक विमा 2023मध्ये पात्र आहेत का नाही व पात्र असाल तर तुम्हाला जी काही रक्कम मिळणार आहे ती या पीक विमा 25% अग्रिम 2024 यासोबतच तुम्हाला हे दोन्ही पीक विमे मिळू शकतात जर तुम्ही पात्र असाल तर। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, कारण की बरेचसे शेतकरी मित्र होते 2024चा झाला, 21चा झाला, पण 2023चा जे काही 75% शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पीक विमा होता तो वितरण काही शेतकऱ्यांचा राहिला आहे, तो कधी होणार त्याविषयी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो। ही अपडेट कशी वाटली कमेंट करायचं आहे व तसेच तुम्ही लगेच जाऊन चेक करायचं आहे गुगलला की आपला पीक विमा मंजूर आहे का नाही। त्यानंतर तुम्हाला कळून येईल की आपल्याला पैसे मिळणार आहेत का नाही व जे पैसे मिळणार ते कधी मिळणार ते पण कळणार आहे, कारण की मार्च महिन्यामध्ये जे काही उर्वरित पीक विमा असो, नमो शेतकरी असो, PM किसान असो, लाडकी बहीण असो किंवा इतर नवीन नवीन योजना आहेत त्याच्याविषयी माहिती असो, संपूर्ण माहिती मार्च एंडिंगला कळून जाईल, कारण की त्यामुळे आर्थिक अधिवेशन सुरू होणार आहे मार्चमध्ये व ते आर्थिक अधिवेशन पार पडल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या जे काही माहिती आहेत, कर्जमाफी विषयी असो, बऱ्याचशा माहिती आपल्याला समोर येणार आहेत। तर ही माहिती होती जी की तुमच्या शेअर केली। भेटूया नेक्स्ट वेळी, तोपर्यंत धन्यवाद व तसेच काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये